गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या विमानतळांचा मुद्दा चर्चेत आहे। राज्यातले बरेच जिल्हे असे आहेत जिथे मुख्यालयाच्या ठिकाणी धावपट्टी नाही, मात्र तालुका स्तरावर धावपट्टी आहेत आणि विमान उतरवण्याची सुविधाही आहे। सातारा जिल्हा, जिथे जिल्ह्याच्या शहरात साधी धावपट्टी नाही, मात्र फलटण आणि कराड या दोनही तालुक्यात धावपट्टी आहेत। भलेही ही विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जात नसतील, मात्र त्यामागे 4 ते 5 दशकांचा इतिहास आहे आणि आजही त्याला एक ऐतिहासिक महत्व आहे। या व्हिडिओत मी सांगणार आहे की राज्यात कोणते असे जिल्हे आहेत जिथे तालुका स्तरावरही विमानतळ आहेत आणि या एअर स्ट्रिप का बांधण्यात आल्या होत्या, त्याचा सध्या वापर होतोय का। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राइब बटनवर क्लिक जरूर करा। सुरुवात करूयात सातारा जिल्ह्यापासून। सातारा शहरापासून 55 किलोमीटर अंतरावर कराड विमानतळ आहे। हे पूर्ण क्षमतेचं विमानतळ नसलं तरी एक ऐतिहासिक महत्व असलेली ही धावपट्टी आहे, जी सध्या खासगी फ्लाइंग क्लब आणि वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाते। इथे विमान लँड करण्याची क्षमता आहे। 1955 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही धावपट्टी बांधण्यात आली होती, जेणेकरून कोयना धरणाचं जे काम सुरू होतं त्यासाठी अधिकारी आणि महत्वाच्या वस्तूंची ने-आण वेगाने करता यावी। त्या काळी रस्ते वाहतूक अत्यंत धीमी होती आणि वेगानं काम मार्गी लावण्यासाठी कराडमध्ये धावपट्टी उभारण्यात आली। 2023 मध्ये या विमानतळाच्या विकासासाठी 221 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आलाय, जेणेकरून याला एका प्रादेशिक विमानतळाचा दर्जा देता येईल। कराड हे पश्चिम महाराष्ट्रातलं एक प्रमुख केंद्र आहे आणि विमानतळाचा विकास झाल्यानंतर मोठी विमानही लँड करता येतील। सातारा जिल्ह्यातच तालुका स्तरावर दुसरं विमानतळ आहे ते फलटणला। मालोजी राजे नाईक निंबाळकर यांनी 1948 मध्ये आपले जावई कॅप्टन मनोहर नामजोशी यांच्यासाठी या विमानतळाची उभारणी केली। मनोहर नामजोशी हे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे वैमानिक होते आणि त्यांच्या सोयीसाठी ही खासगी एअरस्ट्रिप राजघराण्याकडून उभारण्यात आली होती। रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आत्या या स्वतः वैमानिक होत्या आणि त्यांच्या सरावासाठीही हे विमानतळ वापरलं जायचं। या विमानतळावर सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई, शरद पवार, विजय मल्ल्या, अतुल कल्याणी यांच्या हेलिकॉप्टरचं लँडिंग झालेलं आहे। 25 वर्षांपूर्वी हे खासगी विमानतळ सरकारने आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतलं। 2009 मध्ये निंबाळकर घराण्याने कोर्टात या विरोधात याचिका दाखल केली। सध्या हे विमानतळ बंद अवस्थेत असून कोर्टाचा निकाल येईपर्यंत इथे कोणताही विकास अपेक्षित नाही। दुसरा जिल्हा आहे धुळे। इथे धुळे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी विमानतळ तर आहेच, मात्र शिरपूरलाही एअर स्ट्रिप आहे। धुळे जिल्ह्याच्या ठिकाणी गोंदूर या गावात 1974 ला हे विमानतळ बांधलं गेलं। त्या काळात वेगवेगळ्या जिल्ह्यात धावपट्टी उभारण्याचं जे काम हाती घेण्यात आलं होतं त्याचाच हा भाग होता, पण या विमानतळाचा पुढे फार विकास होऊ शकला नाही। 2002 मध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विमानतळ MADC ला हस्तांतरित करण्यात आलं। MADC ने 2009 मध्ये बॉम्बे फ्लाइंग क्लबला हे विमानतळ प्रशिक्षणासाठी लीजवर दिलं। सध्या या विमानतळाचा वापर प्रशिक्षणासाठी केला जातो। इथे रात्रीच्या वेळेही लँडिंगची सुविधा आहे। याशिवाय धुळे विमानतळावर सिनेमाचं चित्रीकरणही केलं जातं। धुळे जिल्ह्यातच शिरपूर तालुक्यातही एक खासगी एअर स्ट्रिप आहे। ही एअर स्ट्रिप सध्या सक्रिय वापरात आहे आणि खासगी विमानांसाठीच वापर हिचा केला जातो। शिरपूर गोल्ड रिफायनरी संबंधी जो प्रवास केला जातो त्यासाठी याचा मोठा वापर होतो। अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डीला विमानतळ आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला असून नाईट लँडिंग सुविधाही इथे उपलब्ध झाली आहे। या विमानतळावरून नियमित प्रवासी वाहतूक केली जाते आणि दिल्ली, हैदराबाद अशा वेगवेगळ्या शहरांसाठी विमान कंपन्यांकडून नियमित विमानसेवा इथे पुरवली जाते। शिर्डी हे एक प्रसिद्ध देवस्थान असून या विमानतळावरची वाहतूक गेल्या काही वर्षात वेगाने वाढली आहे, मात्र अहिल्यानगर या जिल्हा मुख्यालयालाही अजून विमानतळ नाही। पुणे हा महाराष्ट्रातला एकमेव असा जिल्हा आहे जिथे एकूण 5 विमानतळ आहेत। पुणे जिल्ह्यात लोहगावचं आंतरराष्ट्रीय विमानतळ, बारामती एअर स्ट्रिप, हडपसर ग्लायडिंग सेंटर आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळ असा मान पुण्याला मिळाला आहे। पुणे जिल्ह्यातल्या तालुका स्तरावरील विमानतळांची सुरुवात बारामतीपासून करता येईल। अजितदादांच्या अपघातानंतर चर्चेत आलेली ही धावपट्टी
फक्त प्रशिक्षणासाठी वापरली जाते. महाराष्ट्रातला हा टेबल टॉप पद्धतीचा असलेला एकमेव रनवे आहे. खासगी विमानांसाठी या धावपट्टीची उभारणी MIDC कडून करण्यात आली होती. मात्र नंतरच्या काळात या विमानतळाचा फारसा विकास झाला नाही. इथे 2 धावपट्टी आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरात 18 ग्लायडिंग सेंटर बांधले गेले होते, ज्यामार्फत वैमानिकांना उच्च दर्जाचं प्रशिक्षण देणं हा उद्देश होता. यातलं एक ग्लायडिंग सेंटर हे पुण्याजवळच हडपसर मध्ये आहे. देशातल्या 18 ग्लायडिंग सेंटर पैकी हडपसर हे एकमेव ग्लायडिंग सेंटर आहे जे अजूनही सक्रिय आहे. याची मालकी DGCA कडे आहे. मात्र DGCA ने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला हे ग्लायडिंग सेंटर 99 वर्षांच्या लीजवर दिलंय. इथे देशातलं सर्वात मोठं हेलिपोर्ट बांधणं विचाराधीन असल्याची माहिती आहे, ज्यात आपत्कालीन सेवांपैकी हेलिकॉप्टर, पर्यटन, म्युझियम अशा अनेक गोष्टींचा विकास होऊ शकतो. पुणे जिल्ह्यातच अजून एक एअरस्ट्रीप आंबी व्हॅली मध्ये आहे. सहारा समूहाकडून मुळशी तालुक्यात उभारण्यात आलेली आंबी व्हॅली मध्ये 1.5 किलोमीटर अंतराची ही धावपट्टी उभारली गेली आहे, जी बोईंग विमानं लँडिंगसाठीही सक्षम आहे. आंबी व्हॅली सिटीमध्ये घरमालक, उद्योगपती आणि गुंतवणूकदारांना थेट मुंबई आणि पुण्याहून खासगी विमानाने वसाहतीमध्येच उतरता यावं यासाठी ही धावपट्टी बांधली होती. मात्र याचा पुढे म्हणावा तसा वापर होऊ शकला नाही. पुण्यासोबतच नाशिकमध्येही 3 विमानतळ आहेत. मात्र यातले 2 विमानतळ हे भारतीय सैन्यासाठी आहेत, तर नाशिकचं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रवासी वाहतुकीसाठी खुलं झालेलं असून इथून उड्डाणही होतात. ठाणे शहरासाठी मुंबई विमानतळ हेच आजही वापरलं जात असलं तरी कल्याणमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्याही आधी एक विमानतळ होतं, याची फारशी माहिती कुणाला नाही. दुसऱ्या महायुद्धात म्हणजेच 1942 ते 1947च्या काळात रॉयल एअर फोर्सच्या विमानांचं लँडिंग करता यावं यासाठी 1800 एकरात एका विमानतळाची कल्याणपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेवाळीत उभारणी करण्यात आली. मात्र नंतर इथे कोणताही विकास झाला नाही आणि हे विमानतळ सध्या पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. साल 2000च्या आसपास राज्य सरकारने हे विमानतळ मुंबईचं दुसरं किंवा तिसरं विमानतळ म्हणून विकसित करण्याचाही प्रस्ताव मांडला, पण 2007 मध्ये भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी प्रस्ताव नाकारला, कारण इथून जवळच भाभा ऑटोमिक रिसर्च लॅब आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा धोका असू शकतो असं मत मांडलं गेलं. त्यामुळे आजही कल्याणचं ऐतिहासिक विमानतळ बंद आहे. ठाण्याला लागूनच रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुका हद्दीतही नुकतंच जे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालंय त्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबईचं पर्यायी विमानतळ म्हणून पाहिलं जातं. रायगड या मुख्यालयाच्या ठिकाणी कोणतंही विमानतळ नसलं तरी पनवेलमध्ये मात्र आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे आहेत महाराष्ट्रातले काही फारसे चर्चेत नसलेले विमानतळ आणि धावपट्टी. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर पुढे जरूर शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.